आ आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स 1 मधला लिनियर इक्वेशन बघतोय आणि लिनियर इक्वेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 काय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल त्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 आणि त्यातला क्वेश्चन बघा. कंप्लीट द फॉलोइंग टू ड्रॉ द ग्राफ ऑफ, म्हणजे दोन ग्राफ हे दिलेत, फिल इन द ब्लँक, दोन टेबल दिलेत आणि तो काय करायचा, कंप्लीट करायचा आहे. काय करायचं, कंप्लीट करायचं आहे. इक्वेशन काय दिलंय बघा बरं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि इथे बघा इथे एक्स कोऑर्डिनेट असतो, इथं वाय कोऑर्डिनेट असतो आणि इथं एक्स आणि वाय, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट एक्स दुसरा कोऑर्डिनेट वाय आणि इथं फिल इन द ब्लँक बघायचे. आता बघा इथं 3 दिलंय आणि इथं काय दिलंय 3 0, याचा अर्थ इथं एक्स कोऑर्डिनेट आहे, इथं वाय कोऑर्डिनेट आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट आहे, इथं वाय कोऑर्डिनेट आहे. एक्स कोऑर्डिनेट किती 3, वाय कोऑर्डिनेट किती 0, म्हणजे बघा सोडवायची गरज आहे का, 0. नक्की कळालं. आता इथं बघा 0 3, याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0, वाय कोऑर्डिनेट किती आहे 3, एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0, मग इथं काय लिहा 0. लक्षात आलं. आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 3, इथं एक्स कोऑर्डिनेट आहे, इथं वाय कोऑर्डिनेट आहे. त्यांनी काय दिलंय बघा इथं 3 0 दिलाय, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती आहे 3, म्हणजे वाय कोऑर्डिनेट किती आहे 0. इथं काय दिलंय बघा 0 3 दिलंय आणि इथं वाय कोऑर्डिनेट दिलं आणि एक्स कोऑर्डिनेट विचारलाय, याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0, वाय कोऑर्डिनेट किती आहे 3. आता इथं बघा एक्स कोऑर्डिनेट दिला नाही, फक्त वाय कोऑर्डिनेट दिलाय आणि एक्स, म्हणजे इथं एक्स आणि इथं वाय ची व्हॅल्यू, एक्स वाय ची व्हॅल्यू भरायची. कशी करतोय बघा. नेक्स्ट बघा इक्वेशन लिहायचं पहिलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता ह्यात एक्स कशाची व्हॅल्यू दिली, वाय ची. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 3. सो एक्स इज इक्वल टू 3 minus 5. सो एक्स इज इक्वल टू -2. बरोबर. काय केलं बघा, वाय इज इक्वल टू काय पुट केला 5, वेन वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन लिहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. वाय ची व्हॅल्यू किती आहे 5, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 5 आहे, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. आता हा 3 राईटला लिहिला, एक्स लेफ्टला लिहिला, हा 5 लेफ्टला आहे तो राईटला लिहायचा आहे, म्हणजे 3 minus 5 आणि 3 minus 5 -2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, -2 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 5. मग ह्या व्हॅल्यू किती लागतील तुम्हाला, -2 -5. नक्की कळालं. आता सेकंड टेबल बघा. नेक्स्ट आता इथं काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि कशाची व्हॅल्यू दिली, वाय ची. बरोबर. एक्स दिलाय का नाही, एक्स वाय दिलाय का नाही. आता इथं कसं बघा, इथं 0 दिलंय, -4 म्हणजे 0 -4 दिलाय. आता बघा काय करतोय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे इक्वेशन लिहायचं. लिहिलं. आता ह्यात कशाची व्हॅल्यू दिली, वाय ची. मग म्हणायचं वेन वाय इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू काय ठेवा 0, कुठल्या इक्वेशन मध्ये या. सो एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4. सो एक्स इज इक्वल टू 4. काय केलं बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, ह्याच्यात वाय ची व्हॅल्यू किती लिहिली 0, म्हणजे एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली 4. बरोबर. आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे इथं काय आलं, 4 0. कशी आली व्हॅल्यू कळाली. नेक्स्ट बघा. आता इथं एक्स ची व्हॅल्यू किती दिली -1, म्हणजे काय करायचं, वेन एक्स इज इक्वल टू -1 कुठं ठेवायचं, इक्वेशन मध्ये. आता इक्वेशन काय बघा, इक्वेशन काय तुमचं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता एक एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 मध्ये एक्स काय ठेवायचं -1, का इथली व्हॅल्यू
म्हणजे -1 -y इज इक्वल टू 4. -y तसाच ठेवला, 4 तसाच ठेवला, हा -1 राईटला लिहिला, तो मायनसचा काय झाला प्लस, म्हणजे -y इज इक्वल टू 5. म्हणजे दोन्ही साईडला मायनसनं मल्टिप्लाय केलं, -5. बरोबर. म्हणजे एक्स मायनस ठेवला त्यास वाय काय आला तुमचा -5. काय आला, वाय किती आलं -5. म्हणजे हे कोऑर्डिनेट किती झाले -1 -5. नक्की कळालं. कोऑर्डिनेट बघा नीट, एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे, वाय कोऑर्डिनेट माहिती आहे. आता हे ग्राफिकली कसं दाखवायचं ते एकदा समजून घ्या. बघा, x4 आणि y0, y कोऑर्डिनेट 0 आला तर तो एक्स ऍक्सिस वर दाखवायचा, आणि एक्स कोऑर्डिनेट 0 आला तर तो वाय ऍक्सिस वर दाखवायचा. आता इथं काय बघा बरं, एक्स कोऑर्डिनेट किती आहे 4 आणि वाय कोऑर्डिनेट किती 0 आहे, म्हणजे तो पॉईंट कुठं असणार एक्स कोऑर्डिनेटवर, आणि एक्स कोऑर्डिनेटवर किती काढायचा 4. नक्की कळलं. पुन्हा इथं बघा, एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे -4, म्हणजेच तो पॉईंट कुठे दाखवणार, एक्स कोऑर्डिनेट 0 आला तर वाय ऍक्सिसवर, आणि वाय कोऑर्डिनेट 0 आला तर एक्स ऍक्सिसवर, आणि वाय एक्स कोऑर्डिनेट 0 आहे इथं, वाय कोऑर्डिनेट किती आहे -4, म्हणजे वाय ऍक्सिसवर -4 इथं दाखवावं का का. नक्की कळालं. आता नेक्स्ट बघा, एक्स कोऑर्डिनेट किती आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट किती -5. आता एक्स कोऑर्डिनेट -1 कुठे आहे बघा इथं, आणि वाय कोऑर्डिनेट -5 कुठे आहे बघा. एक्स कोऑर्डिनेट -1 म्हणजे कुठं आला इथं, आणि वाय कोऑर्डिनेट कुठं आहे -5 बघा इथं. कळलं, म्हणजे पॉइंट कुठं आला इथं, आणि मग हा जॉईन करा ग्राफ. आणि मग हा ग्राफ जॉईन करा बघा, है का. तिन्ही पॉइंट जोडला, आणि हा कशाचा ग्राफ काढला आपण, एक्स -y इज इक्वल टू 4. राईट. आता अगोदरचं इक्वेशन बघा, इथं काय बघा, हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्स कोऑर्डिनेट किती आहे 3 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 4. बघा 3 0, एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 0. आता वाय कोऑर्डिनेट 0 आहे तो, म्हणजे त्यामुळे पॉईंट कुठं दाखवणार एक्स ऍक्सिस. आता 3 0 कुठं दाखवणार बघा बरं, थ्री 0 म्हणजे एक्स ऍक्सिस वर 3. बघा एक्स ऍक्सिस वर कुठं इथं 3. नेक्स्ट बघा 3 0 म्हणजे कडून वाय कोऑर्डिनेट 0 आणि एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, त्यामुळं y0 कोऑर्डिनेट असेल तर एक्स ऍक्सिस वर दाखवायचा. आता इथं बघा 0 3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0, तर पॉईंट कुठे दाखवायचा वाय ऍक्सिस वर, किती ठिकाणी दाखवायचा 3 या ठिकाणी, म्हणजेच वाय कोऑर्डिनेट इथं दाखवला बघा 3 0. नेक्स्ट बघा -2 5 म्हणजे एक्स ऍक्सिस वर -2 आणि वाय ऍक्सिस वर 5. -2 5 -2 5 म्हणजे एक्स ऍक्सिस वर -2. बरोबर. इथं बघा एक्स ऍक्सिस वर इथं काय मायनस 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 मायनस, एक्स ऍक्सिस वर -2
आणि वाय ऍक्सिसवर 5, म्हणजे तो पॉईंट कुठं लावला आपण? इथं. नक्की कळालं? आणि हे तुम्ही काय करा, जॉईन करा. नक्की कळालं? आणि आता हा ग्राफ कशाचा काढला आपण? एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. आणि हा ग्राफ कशाचा काढला? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता हे दोन्ही ग्राफ कुठं आले एकत्र? या पॉइंटला. आणि मग त्या ठिकाणी इथं एक्सची व्हॅल्यू किती आली बघा, इथं. इथून एक्स ऍक्सिसवर ड्रॉ करा आणि इथून वाय ऍक्सिसवर ड्रॉ करा, आणि हे त्याचे काय झाले? कोऑर्डिनेट. नक्की लक्षात आलं काय केलं ते? कसे इक्वेशन सोडवलं बघा पुन्हा एकदा. प्रॅक्टिस सेट 1.2 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टू ड्रॉ द ग्राफ ऑफ. म्हणजे दोन इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करून ग्राफ काढायचे आहे. काय दिलं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन दिले, आणि त्यात एक्स ची व्हॅल्यू 3 दिली आणि एक्स वाय ची व्हॅल्यू काय दिली? 3 0. याचा अर्थ वाय कोऑर्डिनेट काय 0, तो इथं डायरेक्ट लिहिला. आता इथं बघा, एक्स वाय कोऑर्डिनेट किती आहे? 3, आणि इथं काय लिहिलंय? 0 3. याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट काय आहे? 0, वाय कोऑर्डिनेट काय? 3. म्हणजे इथं कोऑर्डिनेट काढायचा संबंध आला नाही. आता इथं बघा, वाय कोऑर्डिनेट किती दिलाय? 5, पण एक्स कोऑर्डिनेट दिलाय का? नाही. मग काय केलं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन लिहिला, बरोबर. आणि त्यात वाय ची व्हॅल्यू किती भरली? पुट वाय इज इक्वल टू 5. म्हणजे एक्स तसाच लिहिला, वाय चे 5 इज इक्वल टू 3. हा 5 इकडे लिहिला, एक्स इज इक्वल टू 3 मायनस 5, आणि 3 मायनस 5 म्हणजे -2. आणि मग एक्स किती भरला? -2. मग हा एक्स कोऑर्डिनेट लिहिला, हा वाय कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट. नंतर काय केलं? नेक्स्ट एक इक्वेशन घेतलंय. त्यांनी इक्वेशन काय दिले बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि त्याच्यात कशाची व्हॅल्यू दिली? वाय 0 दिलाय आणि एक्स दिला होता का? नव्हता. म्हणजे काय केलं बघा, इक्वेशन लिहिलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, आणि वाय ची व्हॅल्यू किती भरली? 0. म्हणजे वाय इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स तसाच लिहिला, वाय ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4 तो इथं लिहिला, आणि हा एक्स कोऑर्डिनेट इथं, हा वाय कोऑर्डिनेट इथं. नेक्स्ट इक्वेशन बघा, एक्स किती दिलाय? -1, आणि वाय किती दिलाय? -5. बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, पण एक्स ची व्हॅल्यू किती दिली? -1 दिली. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स ची व्हॅल्यू -1 मायनस वाय इज इक्वल टू 4, हा मायनस इकडे लिहिला की प्लस, मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1, 4 प्लस 1 म्हणजे 5, मायनस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे वाय इज इक्वल टू -5. आणि नंतर हे ग्राफ काढले. आता ग्राफ काढताना काळजी काय घ्यायची ते सांगतो. ह्याला इकडं काय म्हणतो आपण? एक्स ऍक्सिस. हा काय? वाय ऍक्सिस. हिथं काय? ओरिजिन 0. आणि मग इकडं 1 2 3 4 5 6, हा -1 -2 -3 -4. म्हणजे एकची इकडे व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, इकडे निगेटिव्ह असतात, खाली निगेटिव्ह असतात, वर पॉझिटिव्ह. लक्षात आलं? मग इकडं 1 2 3 4 1 2 3 4, इकडं 1 2 3 4 -1 2 इकडं +1 2 3 4 -1 2 3 4. आता ह्याच्या व्हॅल्यू कशा काढल्या बघा. वाय 0 असेल तर एक्स कोऑर्डिनेटवर पॉईंट घ्या, एक्स 0 असेल तर तो पॉईंट वाय कोऑर्डिनेटवर घ्या. आता बघा 4 0 म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय? 0, म्हणजे तो पॉईंट कुठे घेतला? एक्स कोऑर्डिनेटवर, पण कुठं? 4 या ठिकाणी. म्हणून इथं काय काढलं? 4. आता इथं एक्स काय? 0, वाय कोऑर्डिनेट किती आला? -4, म्हणजे वाय ऍक्सिसवर -4 घ्या. म्हणजे वाय ऍक्सिसवर -4 कुठं आला? इथं. नक्की कळलं? आता इथं बघा, एक्स -1 आणि वाय -5. एक्स -1 कुठं आहे? इथं. वाय -5 कुठं आहे? इकडं प्लस, हा वाय आहे, इकडं प्लस आहे, इकडं मायनस. एक्स -1 इथं आला, वाय -5 इथं आला, आणि ते दोन्ही एकत्र कुठं आले? इथं. आणि इथं पॉईंट काढला आणि ती लाईन जोडून घेतली. नक्कीच लक्षात आला? क्लिअर?
असं अजून एकदा आपण नवीन लेक्चर घेऊया आणि इक्वेशन सॉल्व्ह करूया. लाईक करा, सबस्क्राईब करा.